वाईट झाल्यावरच का देवांची आठवण यावी, हो ना. असं नेहमी बरीच लोक करतात की त्यांच्या आयुष्यात काहीतरी वाईट झालं की त्यांना नेहमी देवांची आठवण येते. आज बऱ्याच दिवसानंतर मन झालं की आज घरीच हार बनवावा. नाहीतर मग आकाजी नेहमी मार्केटमधून हार घेऊन येतात, परंतु आपल्या गार्डनमध्ये खूप सुरेख अशी सुगंधी वासांची फुले उमललेली आहेत. त्यामुळे मग आकाजींना म्हटलं की येत्या काही दिवसामध्ये ना तुम्ही हार बाहेरून आणूच नका विकत. बागेमध्ये छान फुलं उमललेली आहेत, तीच आपण आता सध्या आपण यूज करूया, कारण की हा सीझन आहे त्या फुलांचा. आणि ही फुलं इतका सुगंध यांचा दरवळतो ना. मीन्स माझा तेवारा बेडरूममध्ये 2 BHK माझा फ्लॅट आहे. सो एका बेडरूममध्ये मी देवारा ठेवलेला आहे. परंतु तिथे जरी फुलं देवाजवळ माळली किंवा हार केला, पूर्ण घरभर सुगंध दरवळत असतो. सो मला ही फुलं प्रचंड आवडतात. त्यामुळे मी आकाशजींना म्हटलं की आज मी घरीच हार बनवते. खूप ट्राय केलं, त्यानंतर दोरा ओला गेला आहे सुईमध्ये आणि फॅन देखील चालू होता, त्यामुळे तो दोरा ओलाच जात नव्हता. परंतु बऱ्याच प्रयत्नानंतर दोरा ओन झाला आहे आणि आज फ्रेश झाले. सकाळी लवकर उठले, 6 वाजता उठली आहे, मस्तपैकी फ्रेश झाले. आज छान माझ्या आवडीची साडी मी नेसली. मला बांधणीची साडी प्रचंड आवडते, त्यामुळे बांधणीची साडी नेसली मी. आणि ती ब्ल्यू कलरमध्ये बांधणीची साडी रेड ब्ल्यू कलरमध्ये प्रचंड सुंदर दिसते. सो खूप माझी आवडती साडी ही, खूप फेवरेट साडी ही माझी. आणि तीच साडी आज मी वेअर केली आहे. छान मेकअप केला होता आणि मोकळा वेळ होता, गडबड कोणतीही नव्हती, कारण की आकाशजी आणि माझे पप्पा हे बाहेर गेलेले होते. त्याच्यामुळे ते उशिरा येणार होते. दक्ष उशिरा उठणार होता, मीच उठले होते लवकर. त्यामुळे असं जेवणाची वगैरे किंवा स्वयंपाकाची वगैरे अशी कोणती गडबड पाठीशी नव्हती. कपडे वगैरे मी भिजवून ठेवले होते. मी म्हटलं की आधी देवपूजा वगैरे झाली, तिथून पुढे की निवांत कपडे वगैरे धुता येतील. सो कधी मशीनला कपडे धुते तर कधी हाताने धुवून टाकते. फरशी वगैरे केर वगैरे काढून घेतला, मस्तपैकी शॉवर वगैरे घेतला आणि त्यापुढे मी बसली आहे तयार होऊन हार करते आहे. आणि म्हणजे ह्या फुलांचा मी पहिल्यांदाच हार बनवते, त्यामुळे मी थोडी कन्फ्यूज होते की फुलं उभी माळावीत का आडवी. परंतु आज फर्स्ट टाईम करते, सो मला असं वाटलं की आडव्या फुलांचा करून पाहावा, कारण की माझा फोटो इतका मोठा नाही आहे ज्या फोटो करता मी हा हार विणत होते. सो गाईज, फार मला ना मजा येते अशा कामांमध्ये. आजूबाजूला सुगंध असेल ना तर मूड फार फ्रेश असतो, काम करायला देखील फार मजा येते. आणि आपण ज्यावेळेस सकाळी लवकर उठून देवपूजा वगैरे करतो, घरात दिवाबत्ती लागते, आपण धूप दिवाबत्ती करतो, त्यानंतर जे प्रसन्न वाटतं ना घरामध्ये, त्या आणि जो आनंदाचं वातावरण निर्माण होतं घरामध्ये. ॲक्च्युली डेली माझ्या घरात म्हणजे दिवा तर आकाशजीच लावतात, पूजा देखील तेच करतात. पण आज त्यांना सकाळी ना फार लवकर घरातून बाहेर पडायचं होतं, त्यामुळे ती कामं माझ्यावरती आली. त्यांनी मला विचारलं की तू करशील का, मी करू. मग त्यानंतर मग ती सर्व कामं मी करून घेतली आणि खरं सांगते फार प्रसन्न वाटतं आहे. अगदीच खूप प्रसन्न, म्हणजे सांगू शकत नाही मी शब्दामध्ये. खूप छान वाटतं आहे मला. सो खूप दिवसांनी असं मला बेटर फील होतं आहे, कारण की डेली तर आकाशजी करतात, त्याच्यामध्ये देखील मला समाधानच आहे. आणि ते खूप छान पद्धतीने करतात, माझ्यापेक्षा पण ते खूप वेळ देतात देवपूजेला. त्यानंतर खूप असं मनापासून ती पूजा वगैरे करतात. परंतु मी फार कमी वेळेस पूजा करते. पूर्ण पूजेचा जी काही जोखीम आहे ही त्यांच्यावरतीच आहे, घरातल्या देवपूजेची जोखीम. आणि आमच्या घरामध्ये ती पद्धत आहे की पुरुषांच्या हातून पूजा होते आणि स्त्रियांनी आंघोळ वगैरे करायची आणि तिथून पुढे मस्तक टेकवून येणे, नमस्कार करणे. सो हे स्त्रिया करतात. नैवेद्य वगैरे पण हे पुरुषांच्या हातानेच
आम्ही ठेवतो. सो आमच्या घरातली ती पद्धत आहे आणि तीच आम्ही देखील फॉलो करतो. त्यामुळे ती लोकं मागायची खूप छान पद्धतीने फॉलो करतात. त्यामुळे मला त्या गोष्टीचं टेन्शन नसतं. परंतु कधीतरी असं होतं, सणासुदीच्या दिवशी असं होतं की गडबड असते, लगबग असते. त्यामुळे मग त्यांना थोडीफार मदत करावी लागते किंवा मग एक्स्ट्राची कामं वाढलेली असतात पूजेनिमित्त. मग त्यावेळेस फक्त आपण मध्ये करायचं किंवा आपण पूजा वगैरे करायची तोपर्यंत इतर काही महत्त्वाची कामे असतील तर मग ती आकाजी पूर्ण करून घेतात. सो डेली म्हणजे सणासुदीच्या दिवशी अशी लगबग असते आणि आज ते बाहेर जाणार होते त्यामुळे ही कामं आलीत माझ्यावरती. त्यामुळे मस्तपैकी छान अशा गप्पा रंगल्या होत्या आमच्या. गप्पा मारत मारत माझं काम देखील सुरू होतं एकीकडे व्हिडिओ शूट सुरू होते. त्यामुळे अगदी मी टेन्शन फ्री होते कारण की आज व्हिडिओ लवकर शूट झालेत. नाहीतर मी फार उशिरा व्हिडिओ शूट करते. दिवसभर मस्तपैकी मी माझा टाईम स्पेंड करते सिरियल पाहणे, त्यानंतरनं घरातली कामे वगैरे ह्याच्यामध्ये मी टाईम स्पेंड करते आणि त्यानंतर मी व्हिडिओ शूट वगैरे करते. सो असं माझं डेलीचं रुटीन असतं. सो मी सतत कॅमेरा ऑन नाही करत. माझा कॅमेरा फार कमी वेळेपुरता ऑन होतो आणि त्या वेळेमध्येच जितकं मला फुटेज क्लिक करता येईल तितकं मी फुटेज क्लिक करते आणि ते तुमच्यासोबत मी शेअर करते. सो आज सकाळपासून रात्रीपर्यंत मी काय केलं आहे हे असे फुटेज माझ्याकडनं पॉसिबलच होणार नाही करणं. आत्ता सध्या तरी नाही होणार. इतक्या छोट्या मोमेंट कॅप्चर करणं मला पॉसिबल नाही होत आणि त्यामुळे मी त्या करत देखील नाही. बिकॉज मी जास्त वेळ साडी वेअर करून राहू शकत नाही. माझ्या फार पोटात दुखतं जास्त वेळ साडी वेअर केल्यानंतरनं. त्याच्यामुळे मग मी साडी थोड्या वेळ वेअर करते आणि मी थोड्या वेळात साडी वेअर केल्यानंतरनं मी ते शूट वगैरे करते. आणि मला ड्रेस शक्यतो जास्त आवडत नाही, टॉप्स वगैरे घरात वेअर करायला. त्याच्यामुळे मी अधूनमधून मग केव्हा तरी असं मूड झाला की चलो आज ड्रेस पहनेंगे तरच मग एखादा मी कुर्ती वगैरे वेअर करते. परंतु त्याचा पण मला फार इश्यू आहे. लेगिन्स मला अजिबात कपडा तो सूट होत नाही. माझी स्किन फार सेन्सिटिव्ह आहे. त्याच्यामुळे मला तो सिल्कचा कपडा अजिबात मला तो सहनच होत नाही. त्याच्यामुळे शक्यतो आहे ना कॉटनमधून असेल कुर्ती वगैरे तर मग मी दिवसभर वेअर करते. नाही तर मग शक्यतो मी टाळते की दिवसभर विदाऊट कॉटन ड्रेस वेअर करणं. आणि आता मी बसली पूजेला. देव माझे धुवून झालेले आहेत पंचामृताने. आता मी दिवाबत्ती करताना थोडंसं फुटेज शूट घेते आहे. ठीक आहे. पूजा करताना मी नव्हतं घेतलं कारण की तिथली पूर्ण क्लिनिंग करायची असते. त्यानंतरनं पूजा करावी लागते आणि त्याच्यामध्ये बराच वेळ जातो. जी काही मनोभावाने पूजा करायची ती ऑलरेडी करून घेतली आणि त्यानंतरनं मग तुमच्यासोबत मी व्हिडिओ हा शेअर करते. ओके. कारण की मग काय राहिलं असं नको व्हायला. आणि ज्यावेळेस आकाजी येतील त्यावेळेस त्यांनी असं नको म्हणायला की अरे पूजेमध्ये तर तू ही गोष्ट चुकवली आहेस. कारण की असं होतं. डेली ते पूजा करतात, मी फक्त नमस्कार करायला जात असते बेडरूममध्ये. त्यामुळे ना असं गडबडीत होतं माझ्याकडनं की राहून जातं. त्याच्यामुळे आधी संपूर्ण पूजा केल्यानंतरनंच कॅमेरा ऑन केला होता. ठीक आहे. फक्त दिवा आणि अगरबत्ती लावायची बाकी राहिली होती. सो गाईज, मी कोणत्या देवांची पूजा करते हे मी तुम्हाला सांगेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. परंतु मला खूप अनुभव आला, प्रचंड असा भयानक अनुभव आला मला देवांचा. भयानक मीन्स की खरंच आहे, देव आहेत. निगेटिव्हिटी असते, पॉझिटिव्हिटी असते, परमेश्वर आहे आणि ते प्रत्येक क्षणाला आपल्यासोबत असतात. आपल्यासोबत एखादी गोष्ट वाईट झाली तर आपल्याला असं वाटतं अरे यार आपल्यासोबत ही गोष्ट का वाईट झाली. परंतु ज्यावेळेस ती गोष्ट झाल्यानंतरनं काही वर्षानंतरनं काही महिन्यानंतरनं आपल्याला असं वाटतं यार बरं झालं ना त्यावेळेस ती गोष्ट झाली.
सो अशी काही प्रचिती मी स्वतः घेतलेली आहे. त्यामुळे मी खूप मानते, खूप म्हणजे खूप मानते आणि मनोभावाने मानते. भले मी फक्त हात जोडण्याकरता का होईना की देवांपुढे बसून दे, पण मी मनापासून खूप मानते. आणि गाईस, माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे नेहमी मला कॉमेंट करून सांगत जावा. काही चुका होत असतील तर मला नक्कीच प्रेमाने सांगा. आणि नेहमी आनंदी राहा. इतरांबद्दल खूप चांगला विचार करा. स्वतःची काळजी घ्या. बाय. टेक केअर. लव्ह यू.